नमस्कार, मी राम चाशेरे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडगाव। आज आमच्या शाळेमध्ये खरी कमाई अंतर्गत बाल आनंद मेळावा या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। यामध्ये विद्यार्थ्यांनी आपापले स्टॉल जे आहेत या ठिकाणी लावलेले आहेत। महत्त्वाचं या कार्यक्रमाची आखणी करण्यामागचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार करावेत आणि विद्यार्थ्यांना आजच्या या धकाधकीच्या युगात नोकरीच्या मागे लागत असताना आपण आपला छोटासा व्यवसाय उभारू शकतो ही एक क्षमता विद्यार्थ्यांना या ठिकाणी देणे आणि आकडेमोड समजावी, विद्यार्थ्यांना लोकांसोबत वावरण्याचं ज्ञान यावं, विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलण्याचं धाडस यावं, त्यांना समज यावी या उद्देशातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। याचा विषयाशी सुद्धा संबंध आहे, कारण गणित विषयामध्ये आम्ही नाणी नोटांचं चलन या ठिकाणी शिकवत असतो। तो सहज परस्पर अनुभव या ठिकाणी येत असतो, संवाद शिकवत असतो, सहजपणे विद्यार्थी या ठिकाणी संवाद करताना तुम्हाला दिसतील आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे यात आम्ही गावातील लोकांना आमंत्रित केलेलं आहे, त्यांच्या पालकांना आमंत्रित केलेलं आहे। एक मोठा आणि छोटेखानी असा बाजार या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे। या ठिकाणी पालकसुद्धा आलेले आहेत, ते आपल्या पल्ल्याच्या जवळच नाही तर इतरही पल्ल्यांच्या जवळ जाऊन या ठिकाणी खरेदी विक्री करताना या ठिकाणी दिसत आहे। कार्यक्रमाला नुकताच या ठिकाणी सुरुवात झालेला आहे, खूप सारे दुकानं या ठिकाणी आलेली आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी असलेल्या दुकानांवर जे खाऊचं साहित्य तयार केलेलं आहे यात पालकांचं फार मोठं योगदान दिसत आहे। माता पालकांनी या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना स्टॉलसाठी विविध असं साहित्य घरीच हँडमेड बनवून दिलेलं आहे। चविष्ट आणि नाविन्यपूर्ण असे साहित्य या बाजारात या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या करवी मांडल्या गेलेले आहेत। अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आहे। यात सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला। तर या ठिकाणी दुकान लागलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे आमच्या या दुकानामध्ये पालकांनी जो साहित्य तयार करून दिलेला आहे हा हेल्दी आहे, आरोग्यास पोषक आहे। या ठिकाणी तुम्हाला दुधापासून बनवलेली खीर दिसेल, नव्हे गाजरचा हलवा, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय पोषक आहेत। नव्हे घरच्या मटेरियलपासून म्हणजे स्वतः गृहिणी आमच्या माता पालकांनी तयार करून दिली, मेहनत घेतली, सकाळी उठले आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने प्रिपरेशन केलं की इथे खाल्ला जाणारा पदार्थ हा शरीरास पोषक सुद्धा असेल। तर हे दुधापासून बनलेली खीर असेल की गाजरचा हलवा असेल, नव्हे भजी म्हणजे आलू भजे, इकडे तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना आवडणारा एक आयटम आहे तो म्हणजे फिंगर, नव्हे चणे सुद्धा त्या दुकानामध्ये ठेवलेले आहेत। आणि घरच्याच सध्याच्या परिस्थितीमध्ये जसं या ठिकाणी सांबार वडे सुद्धा या ठिकाणी मेजवानीसाठी आलेले आहेत। गोड तिखट असे पदार्थ या ठिकाणी आलेले आहेत।
mind the music and the step, and with the girls be handy. And there was Captain Washington and gentle folks about him. They say he's grown so tarnal proud he will not ride without them. Yankee Doodle, keep it up, Yankee Doodle dandy. Mind the music and the step, and with the girls be handy. Yankee Doodle went to town riding on a pony, stuck a feather in his hat and called it macaroni. Yankee Doodle, keep it up, Yankee Doodle dandy. Mind the music and the step, and with the girls be handy. आलू कोंडे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. स्पाइस अँड बाईट सेंटर सोबतच पूर्वापार चाललेली एक बोरीपासून बनवलेला पदार्थ बोरी या ठिकाणी आहेत आणि ढोकळा जो किंमत प्रक्रियेने तयार करून आरोग्यासाठी पोषक असा ढोकळा सुद्धा या ठिकाणी विक्रीला आहे. नवे रव्याचे लाडू, तर असे अनेक पदार्थ गृहिणी स्वतःचं कौशल्य वापरून या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना एक स्टॉल सजवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते त्यांनी स्वतः प्लेट आणलेले आहेत आणि रस्सा लावून या ठिकाणी तो भेल त्या ठिकाणी दिला जाणार आहे. शेव सुद्धा त्या ठिकाणी मेजवानीच्या रूपात असणार आहे. तर ह्या पद्धतीनं भेल देऊन अशा प्रकारे सेव देऊन ते या ठिकाणी रस्सा सुद्धा ते दिल्या जाणार आहे. म्हणजे पोरांना त्या पद्धतीने प्रिपरेशन या ठिकाणी आम्ही पालकांची मदत जी आहे ती घेणार आहोत. म्हणजे मोठा बाजार आहे, अनेक प्रकारचे लोक येतात. विद्यार्थ्यांना कडावर चना म्हणजे अशा पद्धतीनं डिश विद्यार्थी तयार करून देत आहे. त्याची किंमत जवळपास 10 रुपये प्लेट अशा पद्धतीने आहे. हे छोटीशी प्लेट तयार केलेली आहे मी, परंतु याच्यापेक्षा जास्त मटेरियल चमचा सुद्धा आपल्याला भेटणार आहे. नवे पाण्याची व्यवस्था आहे का? आपल्या शाळेतल्याच पाण्याच्या व्यवस्थेनं या ठिकाणी हा कार्यक्रम घडणार आहे. आणि महत्त्वाचं इथे कोणताही कचरा होणार नाही याची काळजी विद्यार्थी घेणार आहेत आणि संबंधित इथे उपस्थित पालक घेणार आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी डस्टबिन सुद्धा आम्ही पुरवलेले आहेत.
माझ्या दुकानाचं नाव खरी पोहा आहे उसळ आहे आणि ही सेव आहे. यांना मिक्स करून मी प्लेट पोहा बनवते. एक प्लेट 5 रुपयाची आहे. नमस्कार मित्रांनो, माझे पूर्ण नाव आहे आराध्य सागर वासनिक. मी आता 3ऱ्या वर्गात शिकत आहे. हे समोसे 10 रुपयाचे 3 मिळतात, 5 रुपयाचे 1 मिळतात आणि माझे दुकानचे नाव आहे आराध्या समोसा सेंटर. आणि हे मिरची हा QR आहे. आणि याच्यावर पेमेंट करतात. धन्यवाद. आपण जेव्हा बाजारामध्ये जातो, जत्रेमध्ये जातो, तर अनेक प्रकारचे तेलातून काढलेले पदार्थ असतातच. ते पदार्थ सुद्धा आज आमच्या या बाजारामध्ये आहेत. समोसे तुम्हाला दिसतील आहे. समोसे पालकांनी तयार करून दिलेले आहेत. त्यांच्याकडे दुकान आहे, त्या दुकानातले समोसे या ठिकाणी आलेले आहेत जणू. आणि हा जो मुरमुऱ्यापासून तयार करणारा भेळ जो आहे त्या विद्यार्थ्याने आतापर्यंत आपण बाजारात फिरलो. बाजारात फिरत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य दिसलेत, परंतु या बाजारात नॉनव्हेज साहित्य सुद्धा अवेलेबल आहे. आपण बाजारात गेल्यानंतर नॉनव्हेज असतोच, परंतु या ठिकाणी नॉनव्हेज तयार करून या ठिकाणी फ्राय करून केलेला आहे. नव्हे, आपल्याला हेल्दी फूड म्हणून अंडा या ठिकाणी विद्यार्थिनीकडे दिसते आहे. खुशी अंडा सेंटर, खुशी आणि दर्शील अंडा सेंटर यांनी आपलं अंड्याचं दुकान या ठिकाणी लावलेलं आहे. 10 रुपये अंडा त्यांनी विक्रीस लावलेला आहे. आणि आपल्या हाताने नाही घ्यायचे म्हणावा, आपल्या हाताने नाही घ्यायचे, आपल्या हाताने नाही आपल्या हाताने नाही घ्यायचे. सोबतच या ठिकाणी तुम्हाला दिसेल चिकन सेंटर सुद्धा अवेलेबल आहे. चिकन फ्राय बनवलेला आहे त्याच्या पालकांनी आणि सोबत ती चटणी सुद्धा देणार आहे. पैशाचे व्यवहार या ठिकाणी करताना दिसत आहे. तर हा जो सिस्टम आहे हा आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतः पालकांनी इंटरेस्ट घेऊन तयार केलेला आहे. पालक एवढे सक्रिय आहेत आमच्या झाडगाव आणि परिसरातील की त्यांनी स्वतः या बाजाराचा आनंद दरवर्षीच घेतात. दरवर्षी आम्ही वर्षातून एकदा या बाजाराचं आयोजन करत असतो. आणि मित्रहो, या बाजाराचा लाभ घेत असताना आमच्या विद्यार्थ्यांच्या शेजारच्या परिसरातील जे पालक आहेत ते सुद्धा या ठिकाणी येत असतात, शेजारी येत असतात विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी. आणि या ठिकाणी 50-100 रुपये ते स्वतः आपल्या खिशातून पैसे खर्च करून विद्यार्थ्यांना आनंदित करत असतात. छान मस्त असं छान प्रकारे आज या झाडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये या छोट्याशा गावात माझी खरी कमाई या उपक्रमाअंतर्गत माझं खाऊ म्हणून मुलांनी या ठिकाणी या शाळेमध्ये या उपक्रमाचं आयोजन केलं आहे. प्रत्येक मुलांनी आपल्या स्वहस्ते हे ठिकाणी वस्तूंचे तयार करून ते विक्रीला या ठिकाणी ठेवलेले आहे. या मागचा खरा उद्देश असा असावा मला वाटतो की आपण पुढे शिकून त्या येणाऱ्या जो आपण व्यवसाय करणार आहोत
त्या व्यवसायातून आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना आली असावी आणि म्हणून या शाळेचं माझी खाऊ उपक्रमांतर्गत हे या ठिकाणी छान प्रकारे असं पालकवर्ग या ठिकाणी आनंद घेतो आहे। आणि हे मी जे हातात घेतलं आहे हे एक गन्ना ज्यूस आहे, उसाचं ज्यूस आहे। हे आरोग्यासाठी एक अतिशय लाभदायक आहे। त्यामुळे मी हे या लहान मुलांकडून मी हा एक उसाचा ज्यूस घेतलेला आहे। त्यांनी स्वतः प्लेट आणलेले आहे आणि रस्सा लावून या ठिकाणी तो भेल त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे। शेव सुद्धा त्या ठिकाणी मेजवानीच्या रूपात असणार आहे। तर ह्या पद्धतीनं भेल देऊन अशा प्रकारे शेव देऊन ते या ठिकाणी रस्सा सुद्धा ते दिल्या जाणार आहे। म्हणजे पोरांना त्या पद्धतीने प्रिपरेशन या ठिकाणी आम्ही पालकांची मदत जी आहे ती घेणार आहोत। म्हणजे मोठा बाजार आहे, अनेक प्रकारचे लोक येतात, विद्यार्थ्यांना कडावर चना म्हणजे अशा पद्धतीनं डिश विद्यार्थी तयार करून देत आहे। त्याची किंमत जवळपास 10 रुपये प्लेट अशा पद्धतीने आहे। हे छोटीशी प्लेट तयार केलेली आहे मी, परंतु याच्यापेक्षा जास्त मटेरियल चमचा सुद्धा आपल्याला भेटणार आहे। नवी पाण्याची व्यवस्था आहे का? आपल्या शाळेतल्याच पाण्याच्या व्यवस्थेनं या ठिकाणी हा कार्यक्रम घडणार आहे। आणि महत्त्वाचं इथे कोणताही कचरा होणार नाही याची काळजी विद्यार्थी घेणार आहेत आणि संबंधित इथे उपस्थित पालक घेणार आहेत। त्यासाठी ठिकठिकाणी डस्टबिन सुद्धा आम्ही पुरवलेले आहेत। मी झडगावलाच राहते आणि आपल्या गावच्या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 31-12 डिसेंबरला आपल्या शाळेमध्ये आनंद मेळावा खूप छान पद्धतीनं साजरा झालेला आहे। आणि दरवर्षीच आपल्या शाळेमध्ये आनंद मेळावा होतो। खूप छान आपली शाळा आहे आणि या शाळेतला जो आनंद मेळावा आहे हा सर्वांना खूप आवडतो। मला पण आवडते। मला कोणी इन्व्हाइट केलं नाही, पण माझी मुलं या शाळेमध्ये शिकून गेलेले आहेत। आज माझ्या मुली सरांच्या माध्यमातून नागपूरला शिकत आहेत आणि त्याच्याच माध्यमातून माझ्या मुली पण समोर जाऊन राहिल्या आणि तिथे पण आनंद मेळावा धरते। आणि हाच आनंद मेळावा मी पण नागपूरला बघितली आणि हा आनंद मेळाव्याचा आज मी फोटो काढली। पूर्ण ज्या मुलांचे टेबल आहेत सर्वांचे टेबल बघितले आणि मी याच्यातला खरेदी करून मी खाना आपल्यासाठी पण नाश्ता वगैरे घेतला आणि खूप छान पद्धतीनं इथला जो आनंद मेळावा आहे हा छान आहे। आणि आम्ही आपल्या मोबाईलमध्ये फोटो घेऊन स्टेटस पण ठेवलेला आहे। खूप छान आपल्या झडगावचं पर्यटन स्थळ झालेलं आहे आणि अशीच आपली शाळा समोर जावं आणि यश मिळावं आपल्या विद्यार्थ्यांना। असं म्हणजे कसं पैशाविषयी जो मुलांना जो बेरजा आहे त्या मुलांना येत नाही त्याच्याबद्दल आपला आनंद मिळावा। याच्यातूनच मुलं आपल्याला वजाबाकी बेरीज आणि वजन कसं मोजायचं भाव अर्धा किलो हा मुलांना समजून येईल याच्यासाठी आनंद मेळावा भरलेला आहे। बुद्धि शक्ति आरोग्याचे धनी असावे तुम्ही। बुद्धि शक्ति आरोग्याचे धनी असावे तुम्ही। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Suji.
Happy birthday to you. Happy birthday to dear Sukruti. Happy birthday to